नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी परिवार. जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अनेक वर्षांपासून चालत आलेला संघर्ष, अडथळे आणि अपयशाचा काळ आता संपण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. हो, अगदी बरोबर ऐकत आहात तुम्ही. ज्योतिषशास्त्रानुसार एक मोठा बदल घडणार आहे, जो तुमच्या आयुष्यातील दिशा पूर्णपणे बदलू शकतो. पुढील काही क्षणांमध्ये मी तुम्हाला अशा 5 घटनांबद्दल सांगणार आहे, ज्या ऐकल्यावर तुम्हालाही विश्वास बसणार नाही. पण त्या अगोदर माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे. जर तुम्हाला अशाच राशी भविष्य आध्यात्मिक आणि प्रेरणादायी गोष्टी ऐकायला आवडत असतील तर आपल्या राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. लक्षात ठेवा, जीवनात काही काळ असा येतो जेव्हा सर्व काही थांबल्यासारखं वाटतं. प्रयत्न करूनही यश हातात लागत नाही आणि मनात सतत एक प्रश्न निर्माण होतो की माझ्याच वाट्याला इतक्या परीक्षा का येत आहेत. पण ज्योतिषशास्त्र सांगतं की प्रत्येक कठीण काळ हा कायमचा नसतो. तो एक परीक्षा असते, एक परिवर्तनाची प्रक्रिया असते आणि या प्रक्रियेनंतरच नशिबाचा खरा दरवाजा उघडतो. आजचा हा संदेश त्या सर्वांसाठी आहे ज्यांनी खूप काळ संघर्ष सहन केला आहे आणि आता त्यांच्या आयुष्यात बदलाची वेळ अगदी जवळ आली आहे. विश्वाच्या या विशाल चक्रात प्रत्येक गोष्ट एका ठराविक वेळी घडते आणि जेव्हा ग्रहांची स्थिती बदलते तेव्हा आपल्या आयुष्यातील ऊर्जा देखील बदलते. अनेक वर्ष चाललेला अडथळ्यांचा काळ आता हळूहळू संपत चालला आहे आणि नवीन सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहे. ही ऊर्जा केवळ बाह्य बदल घडवत नाही, तर तुमच्या विचारांमध्ये, निर्णयांमध्ये आणि आत्मविश्वासामध्येही मोठा फरक निर्माण करते. अनेक वेळा आपण केलेल्या मेहनतीचं फळ लगेच मिळत नाही, पण त्याचा अर्थ असा नाही की ती मेहनत वाया जाते. ती प्रत्येक मेहनत आपल्या भविष्यातील यशाची पायाभरणी करत असते आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा त्या सर्व प्रयत्नांचं एकत्रित फळ मिळतं. अगदी तसंच आता तुमच्या आयुष्यात घडणार आहे. जे काही तुम्ही आत्तापर्यंत सहन केलं आहे त्याचं परतफेडीचं वेळ आता सुरू होत आहे. तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय, माझा विश्वास आहे असे नक्की टाईप करा. या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास टिकवून ठेवणं, कारण जेव्हा नशीब तुमच्या बाजूने वळतं तेव्हा संधी देखील मोठ्या प्रमाणात येतात. पण त्या संधी ओळखण्यासाठी आणि त्यांचा फायदा घेण्यासाठी मन स्थिर आणि सकारात्मक असणं खूप आवश्यक आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना मनात स्थान देऊ नका. घरातील वातावरण, नातेसंबंध आणि आर्थिक परिस्थिती या सर्व गोष्टींमध्ये हळूहळू सुधारणा होऊ लागेल. जे प्रश्न खूप दिवसांपासून अडकले होते त्यांना आता मार्ग मिळू लागेल आणि जे लोक तुमच्यापासून दूर गेले होते ते पुन्हा तुमच्या आयुष्यात परत येण्याची शक्यता निर्माण होईल. त्यामुळे संयम आणि शांतता राखणं अत्यंत आवश्यक आहे. या बदलत्या काळात तुम्हाला काही अशा संधी मिळतील ज्या तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलू शकतात. पण त्या संधी ओळखण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकावा लागेल, कारण अनेक वेळा बाह्य परिस्थिती गोंधळ निर्माण करते पण अंतर्मन नेहमी योग्य दिशा दाखवतं. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा काळ हळूहळू स्थिरतेकडे नेणारा आहे. अचानक लाभ, नवीन उत्पन्नाचे स्रोत किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत खास दिसत आहेत. पण या काळात अनावश्यक खर्च टाळणं आणि योग्य नियोजन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण मिळालेलं धन टिकवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आरोग्याच्या बाबतीतही सकारात्मक बदल दिसून येतील. जे त्रास तुम्हाला सतावत होते ते हळूहळू कमी होतील, पण यासाठी स्वतःची काळजी घेणं आणि नियमित दिनचर्या पाळणं आवश्यक आहे. कारण शरीर आणि मन दोन्ही संतुलित असतील तरच तुम्ही या नवीन संधीचा पूर्णपणे लाभ घेऊ शकता. नातेसंबंधांच्या बाबतीतही हा काळ खूप महत्त्वाचा आहे. गैरसमज दूर होतील आणि जे नाते तुटण्याच्या मार्गावर होते ते पुन्हा मजबूत होऊ शकतात. पण यासाठी तुमच्याकडून थोडा प्रयत्न, समजूतदारपणा आणि संयम आवश्यक आहे, कारण नाते टिकवण्यासाठी केवळ भावना नाही तर समजूतही लागते. करिअर किंवा व्यवसायाच्या क्षेत्रातही सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. नवीन संधी, नवीन प्रोजेक्ट किंवा पदोन्नतीचे संकेत दिसू शकतात. पण यासाठी तुम्हाला मेहनत आणि सातत्य कायम ठेवावं लागेल,
कारण नशीब संधी देतं, पण त्या संधीचं यशात रूपांतर करण्याची जबाबदारी ही आपलीच असते. या काळात तुमच्या विचारांमध्येही मोठा बदल होईल. तुम्ही अधिक सकारात्मक, आत्मविश्वासी आणि ठाम बनाल आणि हा बदलच तुमच्या यशाचं मुख्य कारण ठरेल. कारण जेव्हा विचार बदलतात तेव्हा आयुष्य हे आपोआप बदलायला सुरुवात होते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा काळ तुम्हाला अंतर्मनाशी जोडणारा आहे. ध्यान, प्रार्थना किंवा सकारात्मक विचार यामुळे तुमची ऊर्जा वाढेल आणि तुम्हाला मानसिक शांती मिळेल. हीच शांती तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक बदल हा एक संधी घेऊन येतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला घाबरू नका, तर तिला एक नवीन सुरुवात म्हणून स्वीकारा. कारण कधीकधी आयुष्यातील सर्वात मोठे बदल हेच आपल्या सर्वात मोठ्या यशाची सुरुवात ठरतात. जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय मी सहमत आहे असे नक्की टाईप करा आणि तुमची राशी कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. भाग्यवान ठराल. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या नवीन टप्प्याचा पूर्णपणे फायदा घ्या. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. कारण तुम्ही जितका संघर्ष केला आहे तितकंच मोठं यश तुमच्या वाट्याला येणार आहे. कमेंट बॉक्समध्ये होय मला मोठं यश मिळणार आहे असे टाईप करा. शेवटी इतकंच सांगायचं आहे की हा काळ तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करणारा आहे. त्यामुळे सकारात्मक राहा, कृतज्ञ राहा आणि प्रत्येक संधीचा स्वीकार करा. कारण जे काही घडणार आहे ते तुमच्या भल्यासाठीच आहे आणि तुमचं आयुष्य एका नवीन उंचीवर नेण्यासाठीच आहे. जीवनात येणाऱ्या या सकारात्मक बदलांसोबतच तुम्हाला स्वतःमध्ये एक नवीन ऊर्जा जाणवेल, जी तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय आणि जागरूक बनवेल. अनेक वेळा आपण बाह्य परिस्थिती बदलण्याची वाट पाहतो, पण खरा बदल आपल्या आतून सुरू होतो आणि जेव्हा हा आतला बदल घडतो तेव्हा बाहेरचं जगही आपोआप बदलायला लागतं. त्यामुळे या काळात स्वतःच्या विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण तुमची मानसिक स्थितीच तुमच्या भविष्याचा पाया घालते. जितके विचार तुमचे सकारात्मक तितकेच आयुष्य जास्त उजळतं. काळात तुमच्या आयुष्यात काही अनपेक्षित भेटी किंवा संवाद होऊ शकतात, जे पुढे जाऊन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कधीकधी एक छोटीशी ओळख किंवा एक साधा संवादही तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक संधीला महत्त्व द्या. कोणालाही कमी समजू नका आणि प्रत्येक क्षणातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. ज्ञान आणि अनुभव हेच पुढे जाऊन तुमचं सर्वात मोठं भांडवल ठरणार आहे. आगामी काळात तुमच्यासमोर काही मोठे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते आणि त्यावेळी घाई न करता शांतपणे विचार करून निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. कारण योग्य वेळी घेतलेला एक निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. त्यामुळे कोणत्याही दबावाखाली किंवा भीतीपोटी निर्णय घेऊ नका, तर आत्मविश्वासाने पुढे चला आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे जा. कारण तुमच्यात ती क्षमता आहे जी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत यश मिळवून देऊ शकते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवणं कधीही. वृश्चिक राशीच्या जातकांना या होत्या 5 महत्त्वाच्या घटना ज्या तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात. आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संधी ओळखणं आणि योग्य वेळी योग्य तो निर्णय घेणं. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करून तुमचा अनुभव नक्की शेअर करा आणि अशाच राशी भविष्य आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सकारात्मक राहा आणि स्वतःवर व स्वामींवरती विश्वास ठेवा आणि जय वृश्चिक राशी असे कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.